ही जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे। एक महिला डॉक्टर हिने आत्महत्या केली आणि त्यातून समाजामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात एक दुःखाची लाट देखील तयार झाली आणि म्हणूनच या संदर्भात आपण SIT पण नेमली आणि या संदर्भात ज्युडिशियल इन्क्वायरी पण आपण नेमलेली आहे, कमिशनही नेमलेलं आहे। आत्तापर्यंतच्या तपासामध्ये जे 3 मुद्दे सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी उपस्थित केले त्यात फॉरेन्सिकचा जो रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्टप्रमाणे त्या डॉक्टर महिलेने जे काही तिच्या हातावर लिहिलेलं आहे ती तिचीच हँडरायटिंग आहे या संदर्भात निष्पन्न झालेला आहे, तसा रिपोर्ट आलेला आहे। दुसरा जो काही विषय या ठिकाणी त्यांनी मांडला की हे जे काही आरोपी आहेत त्या आरोपींनी दबाव आणला का, तर मुळामध्ये या सगळ्या केसमध्ये हे जे पोलीस अधिकारी बदने आहेत या बदनेंचं एक प्रकारे जी काही आता आपल्याकडे माहिती आलेली आहे, चॅट्स आलेले आहेत, त्या सगळ्या ह्याच्यात तिची फसवणूक करून आणि शारीरिक शोषण केल्याचं आपल्याला लक्षात येत आहे बदनेंनी आणि त्यातनं मग म्हणजे लग्नाचं आमिष दाखवणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी झालेल्या त्यात लक्षात येतात आणि त्यातनं नंतर मात्र वेगळी भूमिका या बदनेंनी घेतलेली दिसते। एक प्रकारे तिचं शोषण त्यांनी केल्याचं लक्षात येतं आणि दरम्यानच्या काळामध्ये जी काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे, कारण ती मेडिकल ऑफिसर होती, तर मेडिकलमध्ये ज्यावेळेस एखाद्या आरोपीला अटक होते त्यावेळेस तो अटकेकरता फिट आहे की नाही या संदर्भातला रिपोर्ट घ्यावा लागतो। तर अशा प्रकारचे काही रिपोर्ट्स हे त्या डॉक्टर महिलेने अनफिट दिले आणि म्हणून पोलिसांनी एक मोठं पत्र हे त्यावेळी त्यांचे जे वरिष्ठ आहेत त्या वरिष्ठांना लिहिलं की बाबा अत्यंत महत्त्वाच्या गुन्ह्यांमधले हे सगळे गुन्हेगार आहेत आणि यांना अनफिटचं सर्टिफिकेट दिलं जातं आहे आणि मग त्याच्यावर चौकशी झाली, तिने देखील आपलं पत्र लिहिलं। पण ही सगळी जी बाब आहे ही 5 महिने आधीची आहे। आत्ता जे काही सुसाईड आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे त्यामध्ये एकीकडे बदनेनी केलेली फसवणूक आहे आणि दुसरीकडे त्या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेऊन जो दुसरा आरोपी आहे त्या आरोपीनेही एक प्रकारे तिची फसवणूक केलेली आहे आणि म्हणून त्या दोघांचं नाव लिहून त्या ठिकाणी या महिलेने ही आत्महत्या केलेली आहे। यामध्ये आत्तापर्यंतचे जे काही रिपोर्ट्स आहेत त्या 2 गोष्टी फॉरेन्सिकच्या रिपोर्ट्समध्ये क्लिअर झालेल्या आहेत। पहिलं की गळफास लावून म्हणजे स्ट्रँग्युलेशन नाही आहे, गळफास लावून या ठिकाणी केलेली हा मृत्यू आहे आणि दुसरं हातावर जे काही लिहिलेलं आहे ते अक्षरं त्या महिलेचेच आहेत अशा पद्धतीनं या 2 गोष्टी आत्तापर्यंत तपासामध्ये आलेल्या आहेत। अजून हा तपास आपण कन्क्लूड केलेला नाही, आता याची चार्जशीट लवकरच दाखल होईल, पण पॅरलली अनेक गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आल्या आणि म्हणून त्याचीही स्वतंत्रपणे चौकशी करण्याकरता एक आपण न्यायाधीशांची नेमणूक केली आहे, तेही याची स्वतंत्र चौकशी करतायत आणि हा जो पोलिसांचा तपास आहे हाही महिला IPS अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चाललेला आहे आणि तिच्यावर दबाव टाकला जात होता अशा प्रकारची माहिती अनेक वेळा पुढे आलेली आहे। त्या दृष्टीने सुद्धा चौकशी पुढे जाते आहे का? डिजिटल आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स हा सगळा त्या ठिकाणी आहे। पूर्ण व्हॉट्सॲपच्या चॅट्स, त्याचा ट्रेल हा सगळा प्राप्त झालेला आहे। सदरू महिला डॉक्टर ही हॉटेलमध्ये त्या आल्या, आपल्या रूममध्ये गेल्या, रूममध्ये जातपर्यंतचे सगळे CCTV फुटेजेस हे पोलिसांच्या ताब्यात आहेत, त्यामुळे तिथे कोण आलाय कोण गेलाय या संदर्भातली माहिती आहे। तिथलं अलीकडच्या काळामध्ये अशा बाबतीत आपण नवीन कायद्याप्रमाणे सगळे फॉरेन्सिक एव्हिडन्स जमा करतो, तशा पद्धतीचे सगळे फॉरेन्सिक एव्हिडन्सेस हे जमा केलेले आहेत आणि त्याचंही ॲनालिसिस जसं मी सांगितलं की काही गोष्टींचा ॲनालिसिस ऑलरेडी झालेला आहे, तो आलेला आहे, काही गोष्टींचा ॲनालिसिस होतोय। कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण अशा गुन्ह्यांमध्ये 60 दिवसांमध्ये आपली चार्जशीट दाखल करतो, 90 दिवस वेळ असतो पण 60 दिवसात आपण करतो महिलांच्या बाबतीत, तर तीही आपण आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे ती चार्जशीट देखील दाखल होईल आणि या व्यतिरिक्त कोणी आहे का हा अँगलच तपासण्याकरता ज्युडिशियल इन्क्वायरी आपण केलेली आहे। मानवतावादी दृष्टिकोनातून त्या कुटुंबातल्या
एखाद्या व्यक्तीला त्याच्या शिक्षणाप्रमाणे अनुकंपा तत्वावरती हे शासन नोकरी देईल का? सदरहू महिलेच्या संदर्भात, त्यांच्या परिवाराच्या संदर्भात सर्वांना संवेदना आहे, शासनही संवेदनशील आहे. आपल्याला माहिती आहे की सदरू महिला या 11 महिन्याच्या कंत्राटी पद्धतीनं त्या ठिकाणी होत्या, त्यामुळे त्याला अनुकंपाचं तत्व लागू होत नाही. तथापि एक संवेदना म्हणून त्या परिवाराला कशी मदत करता येईल, त्यात कायदेशीर काय मार्ग काढता येईल याचा जरूर शासन विचार करेल. तिला न्याय मिळण्यासाठी तिने आणि तिच्या कुटुंबाने काही व्यक्तींची नावं घेतली होती, ज्यांना नंतर काही गोष्टींनी क्लीन चिट देण्यात आली. त्यांची सुद्धा SIT मध्ये चौकशी होणार का? आणि जे अधिकारी आरोपी होती त्यांच्यावर मोकोकाचा कायदा लागणार का? तसंच पोलीस दलातील जबाबदारी आणि महिला सुरक्षा यासाठी सुधारणा विधेयक या अधिवेशनात येणार का? या संदर्भात सगळ्या पद्धतीची चौकशी चाललेली आहे. ज्यांची नावं घेतली गेली त्या सगळ्यांची चौकशी करण्यात आलेली आहे. त्या सगळ्या ज्या ज्या प्रकारचे एव्हिडन्सेस सापडले, काही लोकांनी दुर्दैवाने याला राजकीय रंग देण्याचाही प्रयत्न केला. ते दुर्दैवी होतं. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायचं आणि कोणाला तरी स्केपगोट करायचा हा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहे. पण त्याही संदर्भात अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीनं ही सगळी चौकशी झालेली आहे. जेवढे पुरावे आहेत त्या पुराव्याचा दुरान्वयानेही ज्यांच्याशी संबंध आलाय अशांचीही चौकशी झाली आहे. त्यामुळे कुठेही कोणाला सोडण्याचं कारणच याच्यामध्ये नाही. सगळ्यांची चौकशी या ठिकाणी होईल. दुसरं मला असं वाटतं की सातत्याने सगळ्या गोष्टी लाडक्या बहिणींशी जोडायच्या आणि लाडक्या बहीण योजनेशी जोडायच्या, ही पण पद्धत काही फार चांगली आहे असं मला वाटत नाही. खरं आहे की बहिणींची सुरक्षितता आपला महत्त्वाचा विषयच आहे आणि ते करणं आपले गरजेचं आहे. पण याचा अर्थ लाडकी बहीण योजना काहीतरी चुकीची आहे आणि लाडकी बहीण योजना नका देऊ पण हे द्या, अशा 2 गोष्टीचं कंपॅरिझन करू नका. या महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींनी योजना स्वीकारलेली आहे. ती त्यांच्या जवळची योजना आहे, त्यामुळे ती योजनाही ठेवू आणि महिला सुरक्षिततेकरताही जास्तीत जास्त प्रयत्न हे आपण या ठिकाणी निश्चितपणे करू, हेही मी ताईंना सांगतो. आणि त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे तोही महत्त्वाचा आहे की ज्या अशा प्रकारे नोकरी करतात, व्यवसाय करतात किंवा ड्युटी करतात, अशा महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्याला अधिक सजग व्हायची आवश्यकता आहे. तर मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की आता जे नवीन केंद्र सरकारने 3 कायदे तयार केलेले आहेत, या कायद्यांमध्ये याचं विशेष लक्ष देऊन अशा पद्धतीचे जे काही ऑफेन्सेस आहेत किंवा अशा पद्धतीचं ज्या अडचणींना महिलांना सामोरं जावं लागतं त्याबद्दलची शिक्षा देखील आता कडक करण्यात आली.